मित्रांनो, एक्सेलमध्ये नंबरला वेगवेगळ्या प्रकारचा फॉर्मॅट देता येतो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नंबर ग्रुपमध्ये या सर्व ऑप्शनची माहिती सांगणार आहे, तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. मित्रांनो, अगोदरच्या व्हिडिओमध्ये होम टॅबमध्ये क्लिपबोर्ड, फॉन्ट आणि अलाइनमेंट ग्रुपच्या ऑप्शनची माहिती सांगितलेली आहे. जर तुम्हाला त्या ऑप्शनची माहिती समजून घ्यायची असेल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तर आजचा व्हिडिओ आपण चालू करूया. नमस्कार मित्रांनो, मी विजय मोरे सम्यक कॉम्प्युटर एज्युकेशन मध्ये तुमचं स्वागत करतो. समजा तुम्हाला या सेलमध्ये नंबर टाईप करायचे आहेत तर तुम्ही इथे नंबर टाईप करू शकता. तर आपण या ठिकाणी 10 अंकीपर्यंत नंबर टाईप केले तर तुम्हाला इथे नंबर टाईप होताना दिसतात. परंतु तुम्हाला जर आधार कार्ड प्रमाणे नंबर टाईप करायचा असेल तर आधार कार्ड मध्ये एकूण 12 नंबर असतात. तर तुम्ही इथे बघू शकता का, आपण 12 नंबर टाईप केले तर आपल्याला इथे ऑटोमॅटिक त्या नंबरचा फॉर्मॅट सायंटिफिक फॉर्मॅट मिळतो. तर तुम्हाला इथे नंबरचा फॉर्मॅट द्यायचा असेल तर त्यासाठी ते सेल सिलेक्ट करा. इथे जनरल मध्ये आपल्याला इथे नंबरचा ऑप्शन दिलेला आहे, किंवा तुम्ही मोर नंबर फॉर्मॅटवर क्लिक केले, फॉर्मॅट सेलचा डायलॉग बॉक्स या ठिकाणी आपल्या समोर ओपन होईल. इथून सुद्धा तुम्ही फॉर्मॅट चेंज करू शकता. हा डायलॉग बॉक्स तुम्ही नंबर ग्रुपच्या या बाणावर क्लिक करून सुद्धा ओपन करू शकता. तर इथे आपल्याला पहिला ऑप्शन दिलेला आहे नंबर. इथे डेसिमल प्लेस तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथे 2 ठेवा, जर तुम्हाला नसेल पाहिजे तर तुम्ही इथे 0 करा. यूज 1000 सेपरेटर या ऑप्शनवर क्लिक केली तर तुमच्या अनेक अंकीची ज्या संख्या आहे त्याच्यामध्ये कॉमा तुम्हाला मिळेल, आणि नको असेल तर क्लिक त्या ठिकाणी करू नका. इथे निगेटिव्ह नंबर म्हणजे या सेलमध्ये मायनस मध्ये जर नंबर टाईप केले तर त्याचा फॉर्मॅट तुम्हाला यापैकी कोणता पाहिजे तो फॉर्मॅट तुम्ही इथे घेऊ शकता. त्यानंतर इथे ओके करा. तर तुम्ही आता बघू शकता की इथे आपण 12 अंकी नंबर टाईप केले तर इथे नंबर आपल्याला दिसतात. परंतु मित्रांनो, नंबर फॉर्मॅटमध्ये आपण जर या ठिकाणी 15 अंकी पर्यंत नंबर टाईप केले तर तुम्हाला ते नंबर व्यवस्थित दिसतात. पण जर तुम्ही 15 पेक्षा जास्त अंकी जर नंबर टाईप केले तर तुम्हाला इथे अशा पद्धतीने 00 दिसणार. तर तुम्ही सेलमध्ये जे नंबर टाईप करणार आणि त्या सेलमध्ये जे नंबर आहे ते तुम्हाला व्यवस्थित दिसले पाहिजेत, तर त्यासाठी तुम्हाला त्या सेलमध्ये टेक्स्टचा फॉर्मॅट घ्यावा लागेल. जसं या ठिकाणी आपल्याला अनेक अंकी नंबर टाईप करायचे आहेत तर आपण या कॉलममध्ये टेक्स्ट फॉर्मॅट देतोय. इथे टेक्स्टवर क्लिक करा आणि ओके करा. म्हणजे इथे जर तुम्ही किती अंकी नंबर टाईप केले तरी ऑटोमॅटिक तुम्हाला ते जे नंबर आहे ते नंबर तुम्हाला व्यवस्थित दिसतील. तुम्हाला करन्सीचा फॉर्मॅट जर पाहिजे असेल तर मग त्यासाठी आपल्याला इथे करन्सीच्या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे, आणि सिम्बॉल्स मध्ये तुम्हाला जो सिम्बॉल्स करन्सीचा पाहिजे तो इथे तुम्हाला घ्यायचा आहे. तर आपल्याला या ठिकाणी भारताचा करन्सीचा जो सिम्बॉल आहे रुपीज तो या ठिकाणी घ्यायचा आहे. डेसिमल प्लेस पाहिजे असेल तर 2 ठेवा. मायनस मध्ये जर अमाऊंट टाईप केली तर इथे फॉर्मॅट आपल्याला घ्यायचा आहे. तर मी इथे रेड फॉर्मॅट घेतो आणि ओके करतो. तर तुम्ही इथे बघू शकता की आपण जी काही अमाऊंट इथे टाईप करणार त्या नंबरला ऑटोमॅटिक करन्सीचा फॉर्मॅट तुम्हाला इथे मिळणार आहे. आणि आपण समजा मायनस मध्ये या ठिकाणी जर अमाऊंट टाईप केली तर त्या अमाऊंटचा फॉर्मॅट आपल्याला रेड मध्ये मिळणार आहे. पुढे आपल्याला अकाउंटिंग फॉर्मॅट पाहिजे असेल. मित्रांनो, करन्सी आणि अकाउंटिंग मध्ये काही जास्त फरक नाही आहे. समजा इथे आपल्याला अकाउंटिंग फॉर्मॅट पाहिजे असेल तर इथे अकाउंटिंग मध्ये तुम्हाला जो सिम्बॉल पाहिजे तो घ्या. इथे सुद्धा मी करन्सी रुपीचा सिम्बॉल घेतो. ओके करा. तर आता इथे तुम्ही बघू शकता का आपण जी अमाऊंट टाईप करतो अकाउंटिंगचा फॉर्मॅट ऑटोमॅटिक मिळतो. तर इथे तुम्ही बघू शकता का करन्सी फॉर्मॅटमध्ये करन्सीचा जो सिम्बॉल आहे तो नंबरला जोडून आलेला आहे, आणि अकाउंटिंग फॉर्मॅटमध्ये करन्सीचा जो सिम्बॉल आहे तो सेलमध्ये डाव्या बाजूला आहे आणि अमाऊंट उजव्या बाजूला आहे. तर जास्त काही फरक नाहीये. तुम्ही या पद्धतीने दोनपैकी एक फॉर्मॅट घेऊ शकता. एक्सेलच्या सेलमध्ये जर तुम्हाला डेट टाईप करायची असेल तर अशा पद्धतीने तुम्ही डायरेक्टली डेट टाईप करू शकता. त्या सेलचा जो फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट ऑटोमॅटिक डेट मध्ये बदलणार आहे. परंतु हा डेटचा जो फॉर्मॅट आहे आणि तुम्हाला जो फॉर्मॅट जर बदलायचा असेल तर मग त्यासाठी तुम्हाला इथे डेट ऑप्शनवर क्लिक करायचे, आणि इथे तुम्हाला खूप सारे डेटचे फॉर्मॅट दिलेले असतात. तुम्हाला जो फॉर्मॅट पाहिजे त्या फॉर्मॅटवर क्लिक करून ओके करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये डेट मिळणार आहे. तुम्हाला या सेलमध्ये टाइम टाईप करायचा आहे तर तुम्ही अशा पद्धतीने टाइम टाईप करू शकता. परंतु आपल्याला इथे AM PM अशा पद्धतीचा फॉर्मॅट पाहिजे तर मग इथे तुम्ही टाइम फॉर्मॅट मध्ये आले तर तुम्हाला इथे टाइमचे पण खूप सारे फॉर्मॅट मिळतात.
तुम्हाला जो फॉर्मॅट पाहिजे त्याच्यावर क्लिक करून ओके करायचं आहे. तर अशा पद्धतीने आता आपण जे काही टाइम टाईप करू अशा पद्धतीने तुम्हाला AM PM मध्ये तो फॉर्मॅट टाइमचा मिळणार आहे. मित्रांनो, समजा तुम्हाला या सेलमध्ये पर्सेंटेज मध्ये नंबर टाईप करायचे असतील तर त्यासाठी इथे पर्सेंटेजच्या फॉर्मॅटवर क्लिक करा. डेसिमल प्लेस पाहिजे तर ठेवा, नसेल पाहिजे तर 0 करा. तर इथे तुम्ही आता जे या सेलमध्ये नंबर टाईप करणार त्या सेलला पर्सेंटेजचा जो काही चिन्ह आहे तो ऑटोमॅटिक त्या ठिकाणी मिळणार आहे. तुम्हाला जर फ्रॅक्शन मध्ये जर नंबर दाखवायचे असतील, जसं या ठिकाणी आपण 0 पॉईंट आणि अशा पद्धतीने संख्या जर असतील, अपूर्णांकामध्ये हे जे काही नंबर आहेत आणि हे नंबरचं फॉर्मॅट तुम्हाला फ्रॅक्शन फॉर्मॅट मध्ये पाहिजे असेल तर इथे फ्रॅक्शनचे तुम्हाला वेगवेगळ्या स्टाईल दिलेले आहेत. तर तुम्हाला कोणती पाहिजे त्याच्यावर क्लिक करून ओके करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला फ्रॅक्शनचं फॉर्मॅट मिळणार आहे. सायंटिफिक फॉर्मॅट तुम्हाला मी मगाशी सांगितलं होता की तुम्ही अनेक अंकी जर संख्या टाईप केल्या तर ऑटोमॅटिक त्या सेलला सायंटिफिक फॉर्मॅट मिळणार आहे. परंतु जर तुम्ही छोटे नंबर टाईप केले आणि त्या नंबरला सुद्धा तुम्हाला सायंटिफिकचा फॉर्मॅट पाहिजे असेल तर मग त्यासाठी तुम्ही सायंटिफिक फॉर्मॅटच्या या ऑप्शनवर क्लिक करा. तर तुम्ही छोट्या नंबरला पण सायंटिफिकचा फॉर्मॅट देऊ शकता. एक्सेलमध्ये आपल्याला सेलमध्ये नंबरचं काही स्पेशल फॉर्मॅट पाहिजे असेल तर मग या ठिकाणी आपल्याला स्पेशलमध्ये झिप कोड 4, फोन नंबर, सोशल सिक्युरिटी नंबर असे फॉर्मॅट दिलेले आहेत. समजा आपल्याला या ठिकाणी झिप कोड +4 पाहिजे तर इथे तुम्ही बघू शकता. तर आपण या ठिकाणी जे काही नंबर टाईप केलेले आहेत तर ते नंबर आपल्याला अशा फॉर्मॅटमध्ये मिळतात. समजा इथे आपल्याला मोबाईल नंबर टाईप करायचे आहेत आणि नंबर स्पेशल फॉर्मॅटमध्ये पाहिजे तर इथे स्पेशलमध्ये तुम्ही फोन नंबरवर क्लिक करून ओके करा. म्हणजे या ठिकाणी आपण 10 अंकी मोबाईल नंबर जर टाईप केला तर अशा पद्धतीने तो स्पेशल फॉर्मॅटमध्ये आपल्याला दिसणार आहे. मित्रांनो, कस्टममध्ये आपल्याला सेलला वेगवेगळा फॉर्मॅट देता येईल. समजा तुम्हाला या ठिकाणी युनिट पाहिजे, किलोग्रॅम, लिटर वगैरे अशा पद्धतीचे नंबर टाईप करायचे आहेत तर मग त्यासाठी तुम्ही या ठिकाणी कस्टममध्ये इथे 0.00 या ऑप्शनवर क्लिक करायचे आणि टाईपमध्ये इथे कर्सर ठेवून स्पेस देऊन डबल कोडमध्ये टाईप करा kg. जर तुम्हाला लिटर पाहिजे असेल तर तुम्ही लिटर टाईप करा. डबल कोडमध्ये जो युनिट पाहिजे तो तुम्हाला इथे टाईप करून ओके करायचा आहे. तर आता आपण इथे नंबर जे काही टाईप करू ते ऑटोमॅटिक kgच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला इथे मिळणार आहे. समजा तुम्हाला इथे लिटरचा फॉर्मॅट पाहिजे असेल तर हे 3 मी सेल सिलेक्ट केले आणि इथे आपल्याला कस्टममध्ये इथे वरती या ठिकाणी 0.00 या फॉर्मॅटवर क्लिक करायचे आणि स्पेस देऊन तुम्हाला लिटरचा फॉर्मॅट पाहिजे तर या ठिकाणी टाईप करा LTR आणि ओके करा. तर आता तुम्ही इथे जे काही नंबर टाईप करणार त्याला ऑटोमॅटिक लिटरचा फॉर्मॅट मिळणार आहे. आणि समजा तुम्हाला अपूर्णांकामध्ये युनिट नाही टाईप करायचं आहे, पूर्णांकामध्ये युनिट टाईप करायचा आहे तर तुम्ही ते सेल सिलेक्ट करून इथे कस्टममध्ये हा जो सिंगल 0 दिसतोय या 0वर क्लिक करा आणि इथे कर्सर ठेवून स्पेस देऊन डबल कोडमध्ये तुम्हाला समजा क्वांटिटीचं युनिट पाहिजे असेल तर या ठिकाणी QTY असं डबल कोडमध्ये टाईप करून ओके करा. म्हणजे तुम्ही या सेलमध्ये आता जे काही नंबर टाईप करणार त्याला ऑटोमॅटिक क्वांटिटीचा फॉर्मॅट मिळेल. तर मित्रांनो, कस्टममध्ये इथे तुम्हाला डेटचे पण फॉर्मॅट दिलेले आहे, टाईमचे पण फॉर्मॅट दिलेले आहेत. तर तुम्ही या पद्धतीने हे फॉर्मॅट इथून बदलू शकता. जसं मी तुम्हाला इथे दाखवेल की आपण इथे डेटचा फॉर्मॅट घेतलेला आहे परंतु आपल्याला इथे डेट फक्त मंथ आणि डेट पाहिजे, इयर नको आहे. तर मग इथे आपण कस्टममध्ये आलो तर इथे आपल्याला जो काही फॉर्मॅट पाहिजे तो इथे तुम्ही घेऊ शकता आणि त्यानंतर ओके करा. तर अशा पद्धतीने तुम्ही कस्टममधून पण फॉर्मॅट पाहिजे तसा बदलू शकता. मित्रांनो, या डायलॉग बॉक्समध्ये आपल्याला जे काही ऑप्शन दिलेले आहेत ह्या ऑप्शनचा उपयोग तुम्ही या ठिकाणी सुद्धा त्या ऑप्शनचा उपयोग करू शकता. इथून तुम्ही अकाउंटिंग फॉर्मॅट घेऊ शकता. पर्सेंटेजचा फॉर्मॅट सुद्धा तुम्हाला इथून घेता येईल. समजा तुम्हाला या नंबरमध्ये कॉमा पाहिजे असेल तर या ठिकाणी कॉमा स्टाईल ऑप्शनवर क्लिक केली तर कॉमा इथून तुम्ही घेऊ शकता. डेसिमल प्लेस तुम्हाला पाहिजे असतील तर इन्क्रीज डेसिमलवर क्लिक करून डेसिमल प्लेस तुम्हाला वाढवता येतील आणि डिक्रीज डेसिमलचा यूज करून तुम्ही डेसिमल प्लेस कमी करू शकता. तर हे ऑप्शन तुम्ही इथून पण यूज करू शकता. तर माझ्या मते आजच्या या व्हिडिओमध्ये नंबरच्या ऑप्शनची जी तुम्हाला मी माहिती दिलेली आहे तर तुम्हाला सर्व ऑप्शनचा उपयोग समजलेला असेल. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.